नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. आज सुद्धा तसाच विषय आहे आणि तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. थंबनेलवर तुमच्या लक्षात आलंच असेल की ईएमआयचं भूत जोमात आणि मध्यम वर्ग कोमात. तर मित्रांनो, ईएमआय म्हणजे काय की दर महिन्याला जे समसमान इन्स्टॉलमेंटवरती तुम्ही काही वस्तू खरेदी करता, म्हणजे आपण याच्यात फायदे आणि तोटे आणि याला कसं आपण नजरेआड करू शकतो हे उदाहरण असे आपण आज हे बघणार आहोत. खूप महत्वाचा विषय, पूर्ण व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, ईएमआयच्या माध्यमातून काय होतं की आपल्याला प्रत्येक महिन्याला जी इन्स्टॉलमेंट येते म्हणजे हप्ता येतो, तर आपण काय करतो की छोट्या किमतीत मोठ्या वस्तू आपण खरेदी करू शकतो. उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे टीव्ही असेल, फ्रीज असेल, त्याच्यानंतर लॅपटॉप असेल, वॉशिंग मशीन असेल, कार असेल, होम लोन असेल, हे आपण सर्व ईएमआय वरती म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण हप्त्यावरती हे खरेदी करू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याला जी गोष्ट तात्काळ लागते ती पण आपण या ईएमआय मधून कमी पैशात आपण ही खरेदी करू शकतो. आणि याच्यामध्ये काय होतं की मासिक हप्ते असल्यामुळे तुम्हाला जे बजेट ठरवता येतं त्याचं की आपल्याला पगार किती आहे किंवा आपल्याला इन्कम किती आहे त्याच्यावरती आपण हे खरेदी विक्री करू शकतो. आणि याच्यामुळे काय होतं की तुमचा क्रेडिट स्कोर वाढतो आणि भविष्यात तुम्हाला मोठमोठी लोन्स पण मिळतात. तर मित्रांनो, हे झाले याचे प्रामुख्याने फायदे. तर याचे तोटे काय आहेत आपण हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. काही याचे तोटे काय आहेत की जे काही योजनांवरती याचं व्याज खूप असतं ते आपल्या लक्षात येत नाही प्रामुख्याने. आणि त्याच्यामुळे काय होतं की दर महिन्याला येणारा आर्थिक बोजा आहे त्याचं स्वरूप हे मेंटली हॅरेसमेंट मध्ये म्हणजे मानसिक ताणामध्ये रूपांतरित होतं. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे बजेट आहे आखलेलं ते विस्कटून जातं. दुसरी गोष्ट, तुमचं हप्त्याचं बजेट ठरलेलं असतं, त्याच्यामुळे जर काही घरगुती अडचणी आल्या किंवा काही आजारपण आलं तर त्याचा सुद्धा ताण तुम्हाला या ठिकाणी सहन करावा लागतो. तर मित्रांनो, याच्यात कसं असतं की याचे वापर जो तुम्हाला करायचा आहे ईएमआयचा, म्हणजे त्याचं संतुलन कसं असलं पाहिजे. तर तुम्हाला गरजेच्याच वस्तू असतील त्याच तुम्ही खरेदी करा. बऱ्याच वेळा काय होतं की काही लोकांकडे बजाजचं ईएमआय कार्ड असतं किंवा अजून बरेच काही ईएमआय कार्ड असू शकतात. बजाज म्हणजे कसं आहे की नो कॉस्ट ईएमआय. तर नो कॉस्ट ईएमआय चे सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, पाहून घेतलं पाहिजे की त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, म्हणजे अटी आणि नियम काय आहेत. आता बरीच वेळा लोक काय होतात की एखाद्याला लग्नामध्ये गिफ्ट द्यायचे किंवा काय करायचे झटकन ईएमआय वरती घेऊन टाकतात, परंतु तो ईएमआयचा बोजा आपल्या डोक्यावरती असा चढत जातो की एखाद दिवशी आपल्याला पस्तवायची पाळी येते. आता दुसरी गोष्ट, याची वेळेवर हप्ते भरणे. तुम्ही जर याच्या वेळेवर हप्ते भरले नाही तर तुम्हाला दंडाला सामोरे जावं लागतं. त्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोर सुद्धा डाऊन होतो. म्हणजे ईएमआय चे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे पण आहेत. फक्त त्याचा वापर हा व्यवस्थित पद्धतीने झाल्यानंतर, एक साधं उदाहरण आपण घेऊया. तुम्हाला मी एक साधी एक गोष्ट सांगतो ज्याला आपण लघुपट जरी म्हटलं तरी चालेल. की समजा एक निलेश नावाचा मनुष्य आहे, तो आपला सरळ मार्गे आपला कामाला जात असतो. तर सहज जाता जाता कुठेतरी त्याला एक बोर्ड दिसतो की 2999 रुपयामध्ये घेऊन जा स्मार्टफोन. ती जाहिरात वाचल्यानंतर तो दुकानात जातो आणि तो फोन इन्स्टॉलमेंट वरती घेतो. काही फक्त त्याचा फोन घेण्याचा उद्देश काय असतो की त्याच्या पहिल्या फोनचं थोडंसं बटन सेल झालेलं असतं. ऍक्च्युली त्याची ती गरज आहे का आजची नाही, परंतु तो काय करतो, ईएमआय वर आहे ना, मग घ्या, बघू, चला भरता येईल, आपण थोडे थोडे करू. परंतु त्याला माहित नाही की हे ओझं वाढत चाललेलं आहे. आता एखादा, जसे टेलिकॉलरचे फोन येतात फोनमध्ये, त्याला एक फोन येतो की 7,000 गाडी घरी घेऊन जावा, फक्त दरमहा 7,000 रुपये भरा. याला गाडी घ्यायचा मोह आवरत नाही, हा गाडी घेतो फिरण्यासाठी आठवड्यातून एकदा दोनदा, परंतु हा सुद्धा लोड त्याच्या बजेटवरती बसलेला असतो. त्याच्यानंतर त्याची बायको त्याला म्हणते एक दिवशी की आता आपल्याकडं गाडी झालेली आहे, तर आपण एक आपलं छोटंसं स्वप्नांचं घर बांधू. तर त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की हा, का नाही बांधावं आपण, कारण इतर सर्व लोकांकडे ह्या गोष्टी अवेलेबल असतात पण त्या बजेटमध्ये धरून असतात. परंतु निलेश या ठिकाणी काय करतो की एक छोटंसं घर सुद्धा परचेस करतो. आणि या तिन्हीची कॅल्क्युलेशन करत असताना त्याच्या लक्षात येतं, बरेच काही दिवस जातात, इन्स्टॉलमेंट बरोबर चाललेले असतात, पण कंपनीमधून एक दिवस फोन येतो की कंपनीमध्ये डाऊन सिन्झिंग किंवा डाऊन फॉल चालू आहे. म्हणजे आता
मनुष्य कपात चालू आहे, कारण कंपनी तोट्यामध्ये चाललेली आहे. त्यावेळेस पगार थांबतो. आता पगार थांबल्यानंतर त्याचे हप्ते काही थांबत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मानसिक ताण वाढत जातो. घरातील बायकोच्या चेहऱ्यावर तेज राहत नाही, सगळी आबळगबळ चालू होते. त्यातच त्याचा मुलगा एक दिवशी त्याला म्हणतो की पप्पा मला सायकल घ्या. हा अगोदरच निलेशच्या डोक्यावरती बोजा असतो, परंतु तो हळूवार हसतो आणि म्हणतो पुढच्या महिन्यात घेऊ. असाच फिरत फिरत मित्रांनो तो एक दिवशी घरी पण बसतो. त्यावेळेस त्याची मिसेस त्याला म्हणते की चहा देऊ का, आणि समोरच टीव्हीला ऍड लागली असते की 999 रुपयामध्ये सोफा घेऊन जा. तर अक्षरशः त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि बायको विचारते काय झालं होतं तुम्हाला. त्यावेळेस तो सांगतो की काही नाही, जरा थकलोय कामात. म्हणजे हे पहा की एक सरळ जीवन चाललेलं असताना एक नोकरदार वर्गाला गाडीची गरज आहे का, फोर व्हीलरची, जो 30 दिवस कामाला जातो त्याला किती सुट्ट्या असतात, 4 सुट्ट्या असतात. म्हणजे हे फालतूचं ईएमआय वरती घेतलेले हे स्वप्न न राहता आपल्या उराशी आलेले एक संकट राहतं मित्रांनो. आता घर तात्पुरतं त्याला घ्यायची गरज नव्हती. आता घर कोण घेतं की हे बघा, सर्वसामान्यांचं जे स्वप्न आहे हप्त्याच्या स्वप्नापेक्षा जे नगदीत खरेदी करतो आपण त्याच्यामध्ये समाधान खूप मोठं असतं. आता हेच जर निलेशकडे सगळं पैशाची जमवाजमव असती, त्यांनी जर हे सगळ्या गोष्टी कॅश घेतल्या असत्या तर आज त्याला ताण झाला नसता. भले तो बऱ्याच थोड्या दिवसांनी तो हे सगळं नीलही करतो, पण त्यातून तो एक धडा घेतो. आणि एक आपणही धडा घेतो याच्यातून की गरज नसताना ज्या वस्तूची आपल्याला गरज नाही अशा वस्तू आपण घेणे हे पूर्णतः चुकीचे आहे. आणि ईएमआयचं कसं होतं की मित्रांनो, 4-5 जरी ईएमआय असले, समजा घरातील गाडीचा असला, घराचा असला, किंवा वॉशिंग मशीनचा असेल, किंवा मोठ्या टीव्हीचा असेल, 56 इंची 75 इंची काय जे असेल, तर त्या माणसाचं आयुष्य हे फक्त ईएमआयच्या तारखा आणि SMS याच्यातच गुंतलेलं असतं. याच्यातच त्याला त्याचं सुख मोजावं लागतं, याच्यातच त्याला त्याचं दुःख मोजावं लागतं. तर हे का होतं, हे मध्यमवर्गीयांबरोबर ती का होतं की आपण नको असलेल्या वस्तूंची ईएमआयच्या मोहापायी खरेदी करतो, आणि तिथेच आपल्यासारखा एक मध्यम प्रकारचा नोकरी करणारा माणूस असेल, किंवा छोटा उद्योजक असेल, किंवा कुठल्याही पद्धतीचं काम करणारा मध्यमवर्गीय असेल, त्यांना ह्याचं ईएमआयचा खूप खूप त्रास होतो. म्हणजे हे भूतच जसं मानगुटीवर बसलेलं असतं. त्याच्यामुळं मित्रांनो, माझी अक्षरशः आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण नेहमीच सांगत असतो की आपण आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी एक महत्वाची माहिती आपण प्रसारित करत असतो. तर माझी आपल्या युट्यूब फॅमिलीला विनंती आहे की गरज नसताना तुम्हाला जर तात्काळ गरजेच्या काही वस्तू आहेत, तुमच्याकडे ईएमआयची सुविधा आहे, तुम्ही घेऊ शकता. पण ज्या वस्तूची गरज नाही आपल्याला त्या वस्तूसाठी तुम्ही फुकट पैसे मोजून त्याचं व्याज भरू नका. कारण एकदा व्याजात गुरफटलेला माणूस हा एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा, दुसरा खड्ड्यासाठी तिसरा खड्डा. म्हणजे जर तुम्ही क्रेडिट कार्डवरती जर 3-3.5 लाख रुपये लोन घेतलं असेल, ते फेडण्यासाठी परत तुम्ही जर बँकेचं 5 लाख रुपये घेतलं, त्यातले 50 वापरले, हे 4.5 भरले, असं करत करत माणूस काय करतो, सुटेल ह्या भावनेने ईएमआय कडे वळत आणि ओढत घेतला जातो. म्हणून हे ईएमआयचं भूत आपल्या मानगुटीवर बसू नये, आपल्या युट्यूब फॅमिलीच्या कुठल्याही मेंबर्सला त्रास होऊ नये, म्हणून आजचा हा विषय आपण तुमच्या समोर घेतला. तर तुम्हाला हा विषय कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगायचा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअरही करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.